सांगायचं म्हणजे आमच्या आयोजकात कुणाची एकाच जणाची बैलगाडी आम्ही या शर्यतीत पळवली जात नाही किंवा आमच्या नावावर बी कुणाची पळवून देत नाही आणि काहीच करत नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मैदान भरतायत, तुम्ही चांगलं मैदान करतं हे महाराष्ट्राला समजावं म्हणून एक सर्वात महत्वाचं नेटवर्कची सुविधा. एक तर तुमच्या भागात नेटवर्क नाही, आम्ही पाठीमागची मैदाने बघितली, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. नेटवर्क साठी काय सुविधा केली? आम्ही वायफाय त्या ठिकाणी सुविधा केलेली वायफायची 100% 100%. पाठीमागच्या वर्षी आपल्याला काय अडचण आली नाही. गेल्या वर्षी मुंबईचे राहुल पाटील यांचा मथुर आणि स्वर्गीय निंबाळकर सरांचा सर्जा यांनी प्रथम क्रमांक केलेला आहे. आणि मी एवढं सांगू इच्छितो मंडळी, जय जवान जय किसान. आपण आज माळशिरस मध्ये आलेलो आहे. जुना देशमुख पट्टा 61 पट्टा हे एक हिंद केसरी दर्जाचं मैदान आणि या मैदानाचं आपण आढावा घेण्यासाठी आज माळशिरस मध्ये आलेलो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की माळशिरस म्हटलं तर बैलगाडी शर्यतीचं एक वेगळा दिशा देणारं ठिकाण मानलं जातं. असं एक हिंद केसरी मैदान, या हिंद केसरी मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहे. मैदान 2 दिवस आहे, ओपनचं पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आदतचं. अशा प्रकारे मैदान आहे. संपूर्ण आढावा आपण आयोजकांकडून घेणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी सचिन वावरे, माळशिरस, आणि मी आणि तुकाराम देशमुख आम्ही आयोजक आहे मैदानाचं. पाठीमागच्या वर्षी आम्ही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एक मैदान बुलेटचं घेतलं होतं. त्याच्या अनुषंगाने यावेळेस आमचे ते महालक्ष्मी यात्रेनिमित्त व सिद्धनाथ यात्रेनिमित्त यावेळेस आम्ही हे मैदान आयोजित करत आहोत. किती तारखेला मैदान होणार आहे? आमचे ओपनचे 17 तारखेला मैदान आहे आणि आदतचं 18 तारखेला मैदान घेतलेलं आहे. 2 दिवस मैदान घेतलेलं आहे. मैदानाला नाव काय? मैदानाला जुनं हिंद केसरी देशमुख पट्टा मैदान 61 पट्टा असं नाव आहे. आमचं हे पारंपरिक जुनं मैदान आहे. माझ्या जन्माच्या अगोदरपासूनचं हे मैदान आहे. पण बंदीच्या काळात हे मैदान बंद होतं. आता पाठीमागच्या वर्षीपासून आम्ही हे मैदान आयोजित करायला चालू केलेलं आहे. आता या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? या मैदानाची परवानगीची प्रोसिजर अंतिम टप्प्यात आहे. उद्या किंवा परवा आम्हाला अंतिम ऑर्डर मिळेल, ते आम्ही तुमच्या मार्फत सोशल मीडियावर पाठवतोय. ठिकाण कुठलं असणार या मैदानाचं? या मैदानाचं ठिकाण गारवडपाटी येथील मैदान आहे. पाठीमागच्या वर्षी जिथं शर्यत झाली गारवडपाटी त्या ठिकाणीच यावेळेच मैदान आहे, जळगाव येथे. आता मैदानाचं ओपनचं जे मैदान संपवणार आहे त्याचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा. ओपनचं मैदान प्रथम क्रमांक आहे 1,11,000, द्वितीय क्रमांक आहे 81,000, तृतीय क्रमांक आहे 55,000, चतुर्थ 31,000, 5वं क्रमांक आहे 21,000, 6वं क्रमांक आहे 15,000 आणि 7वं क्रमांक 11,000 आहे. आणि जर गाड्या अजूनही वाढल्या तर अजून 1-2 बक्षीस आम्ही निर्णय घेऊन 1-2 बक्षीस वाढवू शकतोय. ऑनलाईन नोंद ओपनची कधीपासून सुरू होणार आहे? ऑनलाईन नोंद आमची चालू झालेली आहे. काल आणि आज गाड्या 100 गाड्या दोन्ही मिळून ऑनलाईन नोंद झालेल्या आहे. आणि मी प्रत्येक बैलगाडी मालकांना एक नम्र आवाहन करतो की प्रत्येकाने आम्हाला शक्यतो जास्तीत जास्त मैदानाच्या अगोदरपर्यंत जास्तीत जास्त गाड्या ऑनलाईन नोंदवून सहकार्य करावं. म्हणजे आम्हाला 16 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्हाला चिठ्ठे लॉट काढता येतील अशा पद्धतीनं ऑनलाईन नोंद करावी. ओपन मैदानाचे 16 तारखेला लॉट निघणार. हा, ओपन तारखेचे. आता आदतच्या बक्षीचं स्वरूप कसं असणार आहे पहिलं ते शेवटपर्यंत? आदतचं बक्षीस आहे 81,000 रुपये पहिलं, दुसरं 55,000, तिसरं 31, चौथं 25, 5वं 21,000, 6वं 15,000 आणि 7वं 11,000. ते बी गाड्या वाढल्या तरी 1-2 बक्षीस आम्ही वाढवणार आहे. अजून प्रवेश फी किती असणार आहे? प्रवेश फी आदतला आहे 800 रुपये आणि ओपनला आहे 1,000 रुपये, 1100 रुपये. 1100 रुपये. त्याचबरोबर आता आदत नोंद चालू झाली का? आदतची बी नोंद चालू झाली आणि ह्याची बी नोंद चालू झाली, ओपनची बी नोंद चालू आहे. आदतची नोंद कधीपर्यंत चालू राहणार? आदतची नोंद 17 तारखेला संध्याकाळपर्यंत चालू राहणार आहे. ऑनलाईन बुकिंग सगळ्यांनी करावं नोंद. आणि मैदानात तिथं बी जर ज्या दिवशी 16 तारखेच्या मैदानात 17 तारखेच्या मैदानात ओपनच्या मैदानात तिथं बी आम्ही नोंद चालू ठेवणार आहे. आदतची नोंद घेणार आहे. आणि आदतची नोंद ओपनचं मैदान झालेल्या दिवशी संध्याकाळी तिथंच लॉट काढले जातील. हा. आता आपण एवढं मोठं मैदान घेत आहे, 2 दिवसाचं नियोजन आहे, कशी काय व्यवस्था करण्यात आली? पिण्याच्या पाण्याचे टँकर असतील, अँब्युलन्स असेल? आम्ही पाठीमागच्या वर्षी सर्व प्रेक्षकांनी बैलगाडी
मालकाने बघितलेलं आहे. आमचं मैदान एकदम पारदर्शक झालेलं आहे. लोकांना बसण्यासाठी आम्ही गॅलरीची व्यवस्था केलेली आहे. गेल्या वर्षी गॅलरी आम्हाला कमी पडली म्हणून या वर्षी आम्ही अजूनही गॅलरी वाढवलेली आहे, जास्त केलेले आहे. स्टेजचं चांगलं नियोजन आहे. दुसरी गोष्ट बॅरिकेड बी आम्ही भरपूर ठेवलेला आहे, जेणेकरून प्रेक्षकांचा बैलगाडीला त्रास होणे अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि 2 दिवस मैदान घ्यायचं म्हणजे आदतचं पहिलं ओपनचं आणि नंतर आदतचं, याच्या मागचं प्रयोजन काय 2 दिवस मैदान घ्यावं म्हणून? 2 दिवस मैदान घेतल्याचं कारण असं आहे की 1 दिवस तरी आपल्याला मैदान करावं लागतं, पण आदतची मागणी भरपूर येते आम्हाला. बरीच जर म्हणतात की आदत मैदान घ्या तुम्ही, त्याच्यामुळं आम्ही ओपनचं घ्यायचं ठरवलंय आणि आदतचंही घ्यायचं ठरवलंय. गेल्या वेळेस आम्ही ओपनचं मैदान घेतलं, त्यावेळेस आम्हाला आदतवाल्यांनी बऱ्याच जणांनी फोन केलं, जवळचं मैदान असून किंवा तुमचं मैदान एवढं चांगलं असून असं का करताय? आपण त्याचबरोबर आता बरीचशी मैदान आम्ही पाहतो, ह्या मैदानामध्ये हिंद केसरी झालेलं प्रमाणपत्र तुमच्याकडनं दिलं जातं. ही संकल्पना कशी तुमच्या डोक्यामध्ये आली? मैदान हे आमचं पूर्वीपासून पारंपरिक आमचं हिंद केसरीच मैदान आहे. आता आम्ही पाठीमागच्या वर्षी प्रत्येकाला हिंद केसरीचं प्रमाणपत्र दिलेलं आहे. आता यावेळेस आम्ही फायनलला जे राहणारे बैलगाडी चालक आहेत, युट्यूबर आहेत, झेंडा पंच असतील, यांना सगळ्याला आम्ही यावर्षी प्रमाणपत्र देणार आहे. आता ही संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि माळशिरस तालुका संघटना यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण पार पडेल. हो. आणि जे नियम अटी असणार आहेत, ज्या पद्धतीने आमच्या संघटनेने नियम अटी घालून दिलेल्या आहेत, त्याच पद्धतीने सगळ्या नियम अटी इथं लागू असणार आहेत. हो, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे नियम घालून दिलेले आहेत त्या पद्धतीनेच आमचं या ठिकाणी मैदान पार पडणार आहे. आणि गेल्या वेळेस बी आमचं बघितलेलं आहे प्रत्येकाने मैदान. ज्यावेळेस आमचं बुलेटचं मैदान पाठीमागच्या वर्षी झालं त्यात आम्ही जवळचा लांबचा आणि पूर्ण मैदान पारदर्शक केलेलं आहे. आम्हाला चुकी चालत नाही. आणि विशेष म्हणजे माझ्या माहितीनुसार आयोजकाची मला वाटतं कुठलीच गाडी नाही. हा, सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आमच्या आयोजकात कुणाची एकाच जणाची बैलगाडी आम्ही या शर्यतीत पळवली जात नाही किंवा आमच्या नावावर बी कुणाची पळवून देत नाही आणि काहीच करत नाही. तसं मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? यावेळेस मैदानाचं समालोचक मोरे बापू आणि संपत वाघमोडे. आणि झेंडा पंच म्हणून कोण खाली काम पाहणार? झेंडा पंच म्हणून धनवडे बापू आणि आगतनाना देशमुख, अमोल सर जे आमचं त्यांच्या बरोबर सहकार्य करतात. आणि त्याचबरोबर कुठल्या चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे आम्हाला? STC लाईव्ह वर सांगितलेलं आहे त्यांना, STC लाईव्ह वर प्रक्षेपण आहे. बरं, त्याचबरोबर खाली त्या जे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे मागच्या वेळेस सारखी इंटरनेटची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे का लाईव्ह? हो हो, इंटरनेटची सुविधा त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे. कसं होतंय आता इथं बघण्यापेक्षा आज तुम्ही मैदान भरवताय, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मैदान भरतायत, तुम्ही चांगलं मैदान करताय हे महाराष्ट्राला समजावं म्हणून एक सर्वात महत्वाचं नेटवर्कची सुविधा. एक तर तुमच्या भागात नेटवर्क नाही, आम्ही पाठीमागची मैदाने बघितली, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. नेटवर्कसाठी काय सुविधा केली? आम्ही वायफाय त्या ठिकाणी सुविधा केलेली वायफायची 100% 100%. पाठीमागच्या वर्षी आपल्याला काय अडचण आली नाही. आणि मैदान सर्वात महत्वाचं की मैदान हिंद केसरी दर्जाचे, लोक भरपूर मैदानाला येतात. पब्लिकचं नियोजन काय का पब्लिकमुळे गाड्या मार खात्यात काय? नाही नाही, पाठीमागच्या वर्षी तुम्ही बघितलेलं पब्लिक एवढं भरपूर आला. आमची गॅलरीची सुविधा असल्यामुळं पब्लिकचा बैलगाडीला त्रास होत नाही. दुसरी गोष्ट, या वर्षी आम्ही अजूनही 100 फुटांनी गॅलरी वाढवलेली आहे, त्याच्यामुळे पब्लिकला कसलाही बैलगाडीला कसलाही त्रास पब्लिकचा होत नाही. पुढे कंट्रोल पब्लिक कंट्रोल करायला तुमचे स्वयंसेवक किंवा बॉडीगार्ड वगैरे? आमची स्वयंसेवक जवळजवळ 50 जण आम्ही सगळेजण आहे. प्रत्येक जण बैलगाडी मालकाला किंवा बैलगाडीला चालकाला कुणालाही त्रास होणे असं आमचं नियोजन असते. गेल्या वर्षी हिंद केसरीचा आपला मानकरी कोण झाली होती, कुठली गाडी? गेल्या वर्षी मुंबईचे राहुल पाटील यांचा मथुर आणि स्वर्गीय निंबाळकर सरांचा सर्जा यांनी प्रथम क्रमांक केलेला आहे. आणि मी एवढं सांगू इच्छितो, राहुल पाटील आणि निंबाळकर सरांचे कोण विठ्ठल ड्रायव्हर कोण बघत असतील त्यांना, की त्यांनी या वर्षी आमच्या मैदानाला आवर्जून उपस्थित राहावे आणि त्याच जोडीचा पायरा त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नक्कीच तुमची इच्छा आहे, ते मालकी दोन्ही चांगले 100% पायरा करतील. लोकांना काय आव्हान करताल की गाड्या जास्त येण्यासाठी किंवा एक तुम्ही पैशासाठी मैदान भरवत नाही, एक शोभा लोक यावी, पब्लिसिटी व्हावी यासाठी मैदान भरवताय, काय आव्हान करताल महाराष्ट्रात? मी बैलगाडी मालकांना एकच आव्हान करतो की जास्तीत जास्त लवकरात लवकर ऑनलाईन बुकिंग करावं. तर आम्हाला बी 1 दिवस अगोदर
लॉट पाडायला सोपं पडेल. आणि प्रेक्षकांना मी एक विनंती करतो की प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रत्येक आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकची सोय केलेली आहे. आता सध्याला काय पावसाचं वातावरण आहे? आता सध्या पावसाचं वातावरण नाही, पण जरी मोठा जरी पाऊस आला तर ती फाटी अशी आहे की प्रत्येकाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक बैलगाडी मालकांना माहित आहे की तिथे मोठा पाऊस आला चालू पावसात बी बैलगाडी पळू शकते. एकदम मैदान चांगलं आहे. नमस्ते. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान गारवड फाटे व जळगाव या ठिकाणी भरण्यात येणार आहे. बरं. आणि एकूण मैदानात फाटे किती आहेत दादा? फाट्या एकूण 10 आहेत. बरं. आणि आदतला ओपनला किती पल्ला असणार आहे? 1100 फुटाचा आणि आदतला 900 फूट. बरं. फाटीच्या विषयी काय सांगाल? फाटी सगळ्या बैलगाडी मालकांना सर्वांनी माहीत आहे की त्या गारवड फाटी कसली आहे ती. बैलगाडी मालकांनी सर्वांनीच माहीत आहे ते की मैदान कसं आहे ते. आणि मी एक बैलगाडी मालक आहे व सर्वांनी मिळून बैलगाडी मालकांनी मैदानासाठी यावे आवर्जून. नमस्कार. नक्कीच मित्रांनो, काकांची तळमळ हे मैदान चांगलं आणि हिंद केसरी दर्जाचं मैदान आहे. आपण सर्वांनी, मीही माझ्या निसर्गाची नाळ चॅनेल तर्फे विनंती करतो की आपण सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहावे आणि मैदानाची शोभा वाढवावी. दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा आपलं. माझं नाव धीरज सरजे. काय मैदानाविषयी काय सांगता? मैदानाची जुनी परंपरा आहे. हे मैदान हिंद केसरी हा. आहे. सर्व बैलगाडी मालकाला, सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या हक्काचं मैदान आहे. इथं कोणावरही अन्याय होत नाही. तरी माझी एकच विनंती आहे सर्व बैलगाडी मालकाला, सर्वांनी ऑनलाईन नोंद करून सहकार्य करावे. लवकरात लवकर नोंद करून मैदानाचा सहकार्य करावे.